राज ठाकरे यांच्या एका आदेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ. अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपाकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा रंगली होती. अडीच वर्ष नगराध्यक्षपदासाठी भाजपनं प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र शिवसेनेकडून 3.5 वर्षांसाठी मागणी करण्यात आलेली आहे. या संदर्भात चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांनी म्हटलं. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतलेला आहे. राज ठाकरेंच्या एका आदेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 2 डिसेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन्ही पक्षांना कंबर कसली आहे. मात्र इथं शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे भाजपनं युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा रंगली. अशातच राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अंबरनाथची राजकीय गणित बदलणार आहेत. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशामुळे अंबरनाथमधील मनसे कार्यकर्ते गोंधळले आहेत. मनसे थेट शिवतीर्थावरून एक आदेश जाहीर केला आहे. मनसेने अंबरनाथची निवडणूक अधिकृतपणे निवडून लढवू असा आदेश देखील केला. या आदेशामुळे अंबरनाथमधील मनसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले की मनसेची अधिकृत उमेदवारी कुणालाही दिली जाणार नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणून लढायचे किंवा आपल्या राजकीय गणितानुसार निर्णय घेण्याचा अशी मुभा देण्यात आली आहे. राज ठाकरेंनी अचानक हा निर्णय जाहीर केल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात झाले आहेत. मागील काही आठवड्यापासून प्रचाराची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता राज ठाकरे यांच्या आदेशामुळे आता नेमके लढायचे कुठून, कोणाच्या पाठिंब्यावर, कोणत्या गटाशी किंवा आघाडीसोबत समन्वय करायचा, असे अनेक प्रश्न मनसैनिकांसमोर उभे राहिले आहेत. संभाव्य उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार, स्थानिक पातळीवर त्यांना कोणती गटबांधणी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे. अनेक जण आता पर्याय शोधत आहेत. मनसैनिकांमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. मनसेच्या अधिकृत अनुपस्थितीमुळे प्रतिस्पर्धी पक्षाचे गणित बदलू शकते. तसेच मताचे विभाजन फायदा नेमका कोणाला होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.